नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बातमीपत्रात घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. रायगड जिल्ह्यातील सर्वच धबधबे पावसामुळे प्रवाहित. धबधब्यांवर मनमुराद आनंद पर्यटक लुटतायत. सुधागड तालुक्यातील पडसरे धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 54 फुटांवरून वाहतेय, तर नदीचं पाणी शेतात गेल्यानं मोठं नुकसान. सिंधुदुर्गातील हातेरी नदीला पूर. पुराच्या पाण्यामुळे 40 वर्ष जुना केटी बंधारा वाहून गेला. काही गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट. मात्र जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीवरूनच वाहत असल्याची माहिती. हतनूर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे भुसावळमधील तापी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो. बंधारा भरल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग अजून वाढणार. 6 वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडणार. 8000 क्युसेक वेगानं नदीपात्रामध्ये विसर्ग होणार. धरणाचा पाणीसाठा सध्या 77.26 TMCवर. जळगाव जिल्ह्यातील 40 गावचा कन्नट घाट पावसामुळे निसर्ग सौंदर्यानं बहरला. ठिकठिकाणी धबधबे देखील प्रवाहित. घाटामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटली. पैठण रोडवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. लातूरच्या जळकोट इथं आई आणि मुलीनं स्वतःला कोळपणीच्या अवताला जुंपलं. बैलजोडी घ्यायला पैसे नाहीत. डोक्यावर 60,000 रुपयांचं कर्ज. पतीच्या निधनानंतर हालाखीची परिस्थिती. आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या शेतकरी शेतमजूर दिंडी यात्रेतील सर्वच शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनासाठी परवानगी नसल्यानं पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती. ठाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीनं दिंडी काढत सरकारचा निषेध. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याची मागणी. आष्टी तालुक्यातील देसूर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. चौकशीच्या मागणीसाठी लहू भवर यांचे 2 दिवसांपासून उपोषण. नाशिक जिल्हा परिषद प्रारूप आराखडा प्रसिद्ध. जिल्हा परिषदेमध्ये 1 गट आणि 2 गण वाढल्यानं गटांची संख्या 74 तर गणांची संख्या 148 वर पोहोचली. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार. 14 गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. अमरावतीमध्ये पाऊस थांबल्यानंतर शेती मशागतीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांकडून फवारणीची कामं हाती. गेल्या आठवड्यामध्ये संततधार पावसामुळे शेतीची कामं ठप्प झाली होती. बांगलादेशनं लादलेल्या आयात बंदीमुळे भारतीय कांद्याचे दर कमीच. भाववाढीच्या आशेनं शेतकऱ्यांनी चाळीतच साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागला. शेतकरी दुहेरी संकटात. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तलाव नदी नाले अद्यापही कोरडेच. वन्य प्राण्यांसह शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. पुरा वडोदा या परिसरामध्ये दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा. जालना बदनापूर तालुक्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत. पिकं सुकू लागल्यानं पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्याची वेळ. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. जालन्यामध्ये बनावट बियाणं प्रकरणी कृषी विभागाकडे 13 शेतकऱ्यांच्या तक्रारी. कृषी विभागाकडून चौकशीला सुरुवात. बनावट बियाणं असेल तर पावतीसह तक्रार करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. राज्यामध्ये आतापर्यंत 1,20,65,230 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड. पावसामुळे उडीद आणि मूग कडधान्याच्या पेऱ्यावर परिणाम. वाशिममध्ये खरीपाची पिकं हुमणी अळीमुळे नष्ट. पांडव उमरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव. कृषी खात्याकडे पंचनामे करत आर्थिक मदतीची मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वन विभागानं उपाययोजना करण्याची मागणी. तसंच नुकसान भरपाई देण्याचीही शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला. लक्ष्मण जाधव गंभीर जखमी. मानेला, डोक्याला आणि हाताला गंभीर इजा. मगरीशी 2 हात केल्यामुळे प्राण वाचले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजार मंदावला. 1 ते 1.5 कोटी रुपयांची होणारी उलाढाल आता 70 ते 80 लाखांवर. बैलजोडीच्या किमतींमध्ये देखील
मोठी घट. अकोल्याच्या उमरीत भागामध्ये एजंटनं 3,000 रुपये घेत बनावट रेशन कार्ड दिलं. पुरवठा विभागाकडून चौकशी सुरू. एका दिवसामध्ये 100 पेक्षा अधिक बोगस शिधापत्रिकांचं वाटप केल्याचा प्रकार. नागपूरमध्ये 2 तासात 2.5 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेची ऐतिहासिक कामगिरी. रत्नागिरीतल्या धामणसे इथं झाडाचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा. आईच्या नावानं एक झाड या संकल्पनेतून हे झाड लावलं होतं. कदंबा झाडाचा वाढदिवस ग्रामस्थ आणि शाळेतल्या मुलांसोबत साजरा करण्यात आला. हिंगोलीमध्ये हर घर नल या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार. सत्ताधारी आमदार हेमंत पाटील यांचा आरोप. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार का, हेमंत पाटील यांची विधान परिषदेत विचारणा. जळगाव सावखेडा सिंहगड विला सोसायटीमध्ये 4 वर्षांपासून पाण्याची भीषण स्थिती. पावसाळ्यामध्ये 20 ते 25 दिवसांनी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच पाण्याची ही समस्या. नागरिकांवर टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ. नाशिक महापालिकेमध्ये डोक्यावर हंडे घेऊन महिलांचा मोर्चा. पाणी समस्या, रस्त्यांसह विविध प्रश्नांवर महिला आक्रमक. नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रशासक राजवट असल्यानं सर्वपक्षीय मोर्चा. रायगडच्या खोपोलीमध्ये पाणी टंचाईमुळे त्रस्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन. रत्नागिरीच्या राजापूरमधील तारळ गावातील ग्रामस्थ आक्रमक. ऐन पावसाळ्यामध्ये मागील 6 ते 7 दिवसांपासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित. संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधील मराठी शाळेतील दुरवस्थेवरून मनसे आक्रमक. 15 दिवसात मराठी शाळा दुरुस्ती उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बीड जिल्ह्यातील 1035 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडत जाहीर. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार. गोंदिया जिल्ह्यामधील 545 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर. ओबीसीच्या जागांमध्ये वाढ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नव्यानं आरक्षण. प्राडा टीमच्या कोल्हापूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. प्राडाच्या टीमनं कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांसोबत संवाद साधला. वडोदरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार सतर्क. नाशिक सुरत मार्गावरील जीर्ण पूल अवजड वाहतुकीसाठी बंद. वाहतूक सुरगणा मार्गे वळवण्यात आल्याची माहिती. राज्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 1000 चौरस फुटापर्यंतच्या प्लॉटधारकांना फायदा होणार. राज्यामध्ये 5 लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ होणार. शिवसेनेची शाखा जिथं, मराठी भाषेचे शिक्षण तिथं. अमराठी बांधवांनो, मराठी शिकूया. मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या विधानसभा प्रमुखांची बॅनरबाजी. उत्तर भारतीय विक्रम प्रताप सिंह यांचं मराठी शिकण्यासाठी आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाचा चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयावर छापा. राजकीय पक्षांना देणगी देण्याच्या नावाखाली कर घोटाळा केल्याचा संशय. 200 ते 300 कोटीचा कर भरण्यात हलगर्जीपणा केल्यानं धाडी. 10 ते 25 लाखात जिल्हा प्रमुख पद विकणं आहे. चंद्रपुरात अज्ञातांकडून बॅनरच्या माध्यमातून संजय राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न. कालच ठाकरेंच्या शिवसेनेच्या रवींद्र शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश. जळगाव शहरामधील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये छेडछाडीच्या घटना वाढल्या. पोलिसांच्या दामिनी पथकाची 50हून अधिक टवाळखोर तरुणांवर कारवाई. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार. संगमनेरमधील सीआरपीएफ जवान संदीप घोडेकरांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार. गेल्या 17 वर्षापासून ते देशसेवेमध्ये कार्यरत होते.